योसेफाचा पुत्र येशू आहे ना, तर मग मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही आपसात कुरकुर करू नका. ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्या वाचून कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटच्या दिवशी मी उठवीन. संदेशाच्या ग्रंथात लिहिले आहे की ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील. जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही. जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आपल्या प्रभू ख्रिस्ताची स्तुती असो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो. सर्वजण आपला हात उंच करून आपण प्रभूची स्तुती करूया. हालेलुया, 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 हालेलुया. येशूला धन्यवाद, येशूला धन्यवाद, येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, 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 हालेलुया. बसूया आपण. ख्रिस्तात आई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशूने आज आम्हाला सुंदर असं वचन सांगितलेलं आहे. आम्ही बायबलमध्ये जेव्हा कधी वाचतो आणि विशेष करून निस्साबदारामध्ये जेव्हा आम्ही शुभवर्तमान ऐकतो, म्हणजे त्यावेळेस प्रत्यक्षामध्ये येशू आमच्याशी बोलतो. कारण हे वचन जिवंत वचन आहे. हे वचन जिवंत वचन आहे, पवित्र वचन आहे. याच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. आम्ही जेव्हा जेव्हा निस्साबदानामध्ये भाग घेतो तेव्हा पण अशा प्रकारे भाग घेतलं पाहिजे की जिवंत वचन ऐकायला मिळणार आहे. जिवंत वचन. आम्हाला एक फादर सेमिनरीमध्ये शिकवत होते, आयरिश फादर होते. 35 वर्ष त्यांनी ब्रदर लोकांना बायबल शिकवलं. 35 वर्ष. आणि 35 वर्ष शिकवताना म्हणजे रोज 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 तेच शिकवता त्यांना एकदम मुखपाठ होऊन गेलं बायबल. सर्व काही त्यांना माहित आहे. कोणतं वचन कुठं आहे, कोणत्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे, सर्व त्यांना माहिती. आणि मुखपाठ त्याला सांगता येते. परंतु ते काय म्हणाले माहिती आहे, मला बायबल पाठ असेल तरीही, मला सर्व वचन माहित असते तरीही, मी पूर्ण शिकलो असलो तरीही, 35 वर्ष मी बायबल शिकवलं तरीही, जेव्हा कधी मी निस्साबदानामध्ये शुभवर्तमान जेव्हा ऐकतो तेव्हा मला प्रभू येशू स्वतः माझ्या जीवनासाठी विशेष संदेश देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याला पाठाचा पाठ आहे, परंतु निस्साबदानामध्ये एक जिवंत वचन प्रभू येशू स्वतः त्याला त्याच्या जीवनासाठी देतो. प्रियजनो, तुम्ही सर्व शिबिरीसाठी आले नाही का? मला माहित आहे याच्यापैकी जास्तीत जास्त लोक ख्रिस्ती नाही आहेत, बरोबर आहे का? आणि त्या तेवढे लोक आणि थोडकेच लोक ख्रिस्ती आहेत. तरी पण आम्हा सर्वांना निस्साबदानामध्ये भाग घेण्यासाठी आज बसवलेला आहे ना? त्याचं कारण काय आहे? कारण या निस्साबदानामध्ये जिवंतपणा, जिवंत वचन आम्हाला ऐकायला मिळते. परंतु आम्ही सर्वांनी एवढ्या विश्वासानं ऐकलं का ते मला माहिती नाही. कारण आम्हाला काय वाटतं, मी तर ख्रिस्ती नाही आहो, मला तर निस्साबदानाचं काही मोठं महत्व नाही आहे, अशा प्रकारे कृष्ण लोकांची भावना आहे. आणि विशेष करून ख्रिस्ती लोकांचा सुद्धा कधी कधी असा विचार असतो,
मिसा बलिदान एक प्रार्थना आहे, सर्वसाधारण प्रार्थना. तसं नाही. मिसा बलिदान एक जिवंत बलिदान आहे. प्रभू येशू स्वतः ह्या मिसा बलिदानामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतो आणि स्वतःच्या शरीरामध्ये. म्हणून मिसा बलिदानामध्ये खूप मोठी शक्ती आहे, खूप मोठं सामर्थ्य आहे आणि याच्यामध्ये सत्य आहे. परमेश्वर आपल्या पुत्राद्वारे आमचे तारण केलेलं आहे. एक मुक्ती योजनाचा एक मोठा भाग आहे. आम्हाला माहिती आहे केरळमध्ये आणि जगातील पुष्कळ वेगवेगळ्या ठिकाणी मिसा बलिदानामध्ये प्रभू येशूची उपस्थिती पवित्र परमप्रसादामध्ये स्पष्टपणे दिसलेली आहे. तुम्ही चमत्काराविषयी पाहायला नसाल आणि चमत्कार जरी दिसला नाही तरी वास्तविक प्रभू येशू या मिसा बलिदानामध्ये आमच्यामध्ये येते. या पवित्र परमप्रसादाद्वारे आमच्या शरीरामध्ये आपण विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आजच्या वचनामध्ये आम्ही जेव्हा लक्ष देतो तेव्हा आम्हाला समजते प्रभू येशू आम्हाला काय सांगत आहे. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. पित्याला कोणीच पाहिलेले नाही, जो देवापासून आहे. म्हणजे देवापासून कोण आहे? प्रभू येशू मात्र. आणि त्या देवापासून आलेल्या प्रभू येशूवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याचे तारण झालेले आहे. हालेलुया, हालेलुया. तारण झालेलं. तारण झालेलं आहे म्हणजे काय? तारण म्हणजे काय? अनंत काळ जीवन, मोक्ष म्हणतात त्याला. मोक्ष, मोक्ष मिळवण्यासाठी या जगातील लोक जागोजागी भटकतात, फिरतात, इथं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी. काही काही संन्यासी बनतात, काही काही व्रत देतात, मोक्ष मिळवतात. मोक्ष. आम्ही स्तोत्र ग्रंथ बायबल आहे का? बायबल आहे. स्तोत्र ग्रंथ 119 स्तोत्र ग्रंथ 119 मध्ये आम्ही वाचतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तोत्र ग्रंथ 119 वचन 1. त्याच्यामध्ये आम्हाला वचन सांगत आहे, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्य म्हणजे काय म्हणतात? काय म्हणतात याच्यामध्ये? जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात. जे आपले वर्तन चोख ठेवून. चोख ठेवून म्हणजे काय? वर्तन चांगले ठेवून, चांगलं व्यवहार करून, पवित्र जीवन जगून. काय? नियमशास्त्राप्रमाणे चालतात. नियमशास्त्र म्हणजे काय? जे वचन आम्हाला बायबलमध्ये आम्हाला सांगितलं. नियमशास्त्र. नियमशास्त्रामध्ये काय काय सांगितलेलं आहे आम्हाला? नियमशास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे? 10 आज्ञा सांगितल्या आहेत. 10 आज्ञा माहित आहे? 10 आज्ञा. 10 आज्ञा कदाचित तुम्ही ख्रिस्ती लोकांना माहित आहे, कदाचित जे लोक ख्रिस्ती नाही त्यांना कदाचित माहित नसेल. परंतु 10 आज्ञा जे आहेत हे शास्त्राचा एक नियम किंवा आज्ञा आहे. देवाने दिलेल्या आज्ञा आहेत त्या पाळणे, नियमशास्त्राप्रमाणे पाळणे आणि 7 संस्कारामध्ये भाग घेणे. आज्ञा पाळणे, 7 संस्कारामध्ये भाग घेणे आणि देवाने जे काही याच्यामध्ये सांगितलं आहे त्याचं पालन करणे. काय काय सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त? प्रेम करा, दया करा, क्षमा करा, सेवा करा. काय काय सांगितलेलं आहे? प्रेम करा, दया करा, क्षमा करा, सेवा करा. काय सांगितलं? कोणतं ज्ञान आहे हे? शास्त्राचं ज्ञान आहे. पवित्र शास्त्राप्रमाणे चालणारा कोण आहे तो? तो आहे धन्य. धन्य म्हणजे काय? मग धन्य म्हणजे ज्याला अनंत जीवन मिळते, जे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करतो त्याला म्हणतात धन्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही कधी कधी खूप आनंदित होतो. कधी आनंदित होतो? समजा एक आपण चमत्कार पाहला,
खूप अरे बाबा बढिया है ना. चमत्कार झाल्याला कोणाला आनंद नाही होणार हो ना. चमत्कार झाला आनंद होणार. आणि समजा माझ्या हाताने चमत्कार झाला तर मला त्याच्यापेक्षा जास्त खुशी होते नाही. अरे बाबा मी प्रार्थना केलं आणि हा बरा झाला नाही का. अशा प्रकारे आहे. परंतु वचन काय म्हणत आहे. लूक अध्याय 10 वचन 20 वाचा बरं कोणाकडे बायबल. लूक अध्याय 10 वचन 20. पटकन काढा पटकन वाचा. लूक अध्याय हालेलुया हालेलुया. लूक अध्याय 10 वचन 20 मध्ये आम्हाला आम्ही कशा प्रकारे चमत्कार आपण स्वीकार करावं याच्याविषयी आम्हाला सांगत आहे. जेव्हा शिष्य लोक येशूकडे घेऊन म्हणाले की प्रभूजी आम्हाला भूत देखील वश होतात. भूत सुद्धा काय होते येशूच्या नावानं उडून जातात. भूत सुद्धा उडून जातात. तेव्हा येशू काय म्हणाले बाबा. येशू म्हणत आहे तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना. हालेलुया हालेलुया. म्हणजे याचा अर्थ असा आहे फक्त चमत्कार पाहून बरं होऊन 2 दिवस फक्त आनंद करण्यामध्ये आनंद मानू नका तर तुमचे नाव स्वर्गामध्ये लिहिली गेलेली आहे. तुम्हाला अनंत जीवन देण्यासाठी प्रभूने ठरवलेलं आहे. तुम्ही जेव्हा विश्वासामध्ये आला तेव्हा फक्त चमत्कार नाही तर येशूने काय केलेलं आहे. आमचा अंतःकरण बदलवलेलं आहे. आम्हाला पवित्र केलेलं आहे. आम्हाला शुद्ध बनवलेलं आहे. आमचे नाव स्वर्गात लिहिले गेलेले आहे. याच्यासाठी आनंद माना. कोणता आनंद मानायचा. धन्य तुम्ही धन्य कोण म्हणता. येशूला वचन काय म्हणताय. स्तोत्रग्रंथ 119 मध्ये म्हणत आहे जे आपले वर्तन नीट ठेवून पवित्र शास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. म्हणजे अशा प्रकारे ते जीवन जगतात ते धन्य. म्हणजे ते स्वर्गात जातील. धन्य म्हणजे स्वर्गात जातील. आणि वचन इथं सांगत आहे तुमच्या हाताने भूत पडून जातात याच्यावर आनंद मानू नका तर तुमचे नाव स्वर्गात लिहिली गेलेली आहेत. कोणाचे नाव स्वर्गात लिहिले गेलेले आहेत. आमचे म्हणजे कोणाचे. ज्यांचा बपतिस्मा झाला आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने येशूला स्वीकार केलेला आहे. ज्यांनी खऱ्या अर्थाने येशूवर विश्वास ठेवून त्याच्यानुसार जीवन जगलेलं आहे त्याचे नाव कुठे गेलेले आहे स्वर्गात. म्हणून आम्हाला आनंद मानायचा. म्हणून आम्हाला त्याच्याविषयी गौरव करायचा. आणि म्हणून प्रभू आम्हाला काय देऊ इच्छिते. फक्त चमत्कार नाही. चमत्कार तर होतातच. ही चमत्कार होतात. आपण त्यांच्या शोधामध्ये राहायला पाहिजे. शोधामध्ये सापडेल ठोका. मागामध्ये मिळेल. शोधामध्ये सापडेल ठोकामध्ये तुमच्यासाठी उघडले जाईल. जुन्या काळामध्ये येशूला मारून टाकल्याच्या नंतर प्रेषिताच्या काळामध्ये प्रेषिताच्या कृत्यामध्ये आपण वाचतो. प्रेषिताचे कृत्य अध्याय 17 वचन 11 मध्ये आपण वाचतो. दररोज प्रेषित लोक काय करत होते. प्रतिदिन दररोज काय करत होते. वचन वाचत होते आणि वचन शोधत होते. शोधून म्हणजे त्यालाच म्हणतात शोधणे. मागामध्ये मिळेल. शोधामध्ये सापडेल. ठोकामध्ये तुमच्यासाठी उघडले जाईल. आणि आमच्याकडे पाहूया किती मागतो आपण. किती शोधतो आपण. किती ठोकतो आपण. आपण शोधलं पाहिजे. ठोकलं पाहिजे. मत्ती सुवर्तमान अध्याय 6 वचन 33 मध्ये म्हणत आहे सर्वात आधी तुम्ही त्याचे राज्य देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. त्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. सर्व काही काय मिळेल. तुम्हाला आरोग्य मिळेल. तुम्हाला नोकरी मिळेल. तुमच्या घरात शांती येईल. तुमचे मुलं चांगले होतील. तुमचं भविष्य चांगलं होईल. तुमचं कर्ज बाजार भेटून जाईल. तुमच्या घरामध्ये कधीही अडचणी येणार नाही. प्रभूची कृपा तुमच्यावर राहील. कधी सर्वात आधी स्वर्गाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व आपण मिळवले आहे. परंतु आम्ही काय करतो. ते स्वर्गाचे राज्य आणि नीतिमत्व ते नंतर होईल नाही का. पहिलं काय पाहिजे.
मला पहिलं पैसे भेटू दे, मला पहिलं बिमारी जाऊ दे, मला पहिलं, हे आहे आमची भावना. असं केल्यामुळं अशामुळं आम्हाला किती प्रार्थना केल्या आम्हाला त्याचा लाभ दिसून येत नाही. म्हणून आजच्या वर्तमानामध्ये प्रभू सांगत आहे, ज्या पित्याने बोलावल्याशिवाय कोणालाही पित्याकडे माझ्याकडे येता येणार नाही. सर्वात आधी आम्ही काय केलं पाहिजे? पित्याची इच्छा शोधलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. येशूवर विश्वास. तुम्ही विश्वास ठेवा काय बरोबर? तुम्ही म्हणता नाही का विश्वास ठेवण्याला बरोबर, मी म्हणतो विश्वास ठेवणं बरोबर. सर्वच सांगतात विश्वास ठेवा म्हणून, विश्वास विश्वास विश्वास. परंतु हा विश्वास आहे काय हेच तर काही समजलं आम्हाला, मग कसा विश्वास ठेवायचा नाही का? बरोबर आहे. विश्वास आहे काय तेच नाही समजलं आम्हाला. म्हणतात लोक विश्वास ठेवा विश्वास ठेवा विश्वास ठेवा. पण विश्वास आहे काय? विश्वास आहे की प्रभू येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. हा विश्वास आहे तुम्ही. हालेलुया. येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, हा विश्वास आहे. आणि वचन स्तोत्र ग्रंथ 23:1 मध्ये म्हणत आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. 4थं वचन एकदम सुंदर आहे या स्तोत्राचा. मी मृत्यू छायेच्या घाटीतून जात असलो तरी मला कशाचीही भीती वाटणार नाही. हालेलुया. हा आहे विश्वास. हा विश्वास जागृत करा. काय विश्वास ठेवा? विश्वास ठेव. काय विश्वास ठेवायचा? आता प्रभू आमच्या सोबत आहे, विश्वास ठेवा तुम्ही. प्रभू आमच्याशी बोलत आहे, विश्वास ठेवा तुम्ही. प्रभू आम्हाला सांभाळत आहे, विश्वास ठेवा तुम्ही. आज तुम्ही सकाळी उठला नाही का? तुमच्या मेहनतीने नाही, देवाच्या कृपेने तुम्ही आज जिवंत आहात. आम्ही कधी प्रार्थना करू चमत्कार करा म्हणतो. रोज परमेश्वराच्या जीवनामध्ये चमत्कार करताय. आज जेवण केलं ना तुम्ही, आज नाश्ता केला ना तुम्ही, देवाकडून मिळाला ना तुम्हाला, तो चमत्कार नाही का? चमत्कार नाही का? आज तुम्ही इथं सही सलामतीला बसून आहे, तो चमत्कार नाही का? हा चमत्कार आम्ही पाहत नाही. देवा कसं चमत्कार करा, देवा चमत्कार करा, प्रार्थना करा. देव स्वतःचे चमत्कार करत आहे. परंतु चमत्कार फक्त देवाचा मतलब नाही, अर्थ नाही, तर देव आम्हाला अनंत काळ जीवन देऊ इच्छितो. आम्हाला अनंत काळ जीवन देण्यासाठी आपल्या पुत्राला त्याने त्याग केला. म्हणून आपण देवाची इच्छा काय आहे ते ओळखायचं. विश्वास ठेवा. ख्रिस्ती माणूस म्हणतो मला जादू केलेला आहे. कायचा विश्वास होतो? कायचा विश्वास होतो का? मला जादू केलेला आहे. हो जादू करते, त्यानं असं केलं, त्याने असं केलं. काय आहे विश्वास? म्हणून तुमच्यामध्ये जर कोणी असा प्रकारे म्हणत असेल म्हणा, त्याने जादू केलं, तुमचा विश्वास बरोबर नाही. विश्वास मजबूत करा. तुमच्या तोंडातून ते शब्द निघूच नाही की मला त्याने जादू केलं, याने जादू केलं, मला असं शैतान करण्यात असंच काय. ज्याच्याजवळ येशू आहे, त्याच्याजवळ परमेश्वर आहे, त्याच्याजवळ पुत्र आत्मा आहे, त्याच्याजवळ 100 किलोमीटर दूर शैतान पोहोचत नाही. तुमच्यामध्ये विश्वास नाही. म्हणून विश्वास काय आहे ते समजा. फक्त विश्वास करतो म्हणलं तो विश्वास नाही होत. अंतःकरणातून तो विश्वास जागृत झाला पाहिजे की परमेश्वर आमचा देव आहे, आम्ही त्याची निर्मिती आहोत आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे. तो त्याने आमच्यासाठी, आमच्या कारणासाठी त्याने आपला प्राण अर्पण केला. त्याच्या रक्ताने आमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे आणि तो आज आम्हाला शुद्ध करत आहे. हा विश्वास तेव्हा शैतान तुमच्या जवळ करणार नाही. योहानाच्या पहिल्या पत्रात 4:15 मी नेहमी सांगतो, प्रत्येक प्रवचनामध्ये सांगतो, तुम्ही सुद्धा ऐकून ठेवा आणि त्याच्यानुसार सुद्धा विश्वास करा. योहानाच्या पहिल्या पत्रात अध्याय 4:15 त्यामध्ये सांगत आहे, जो कोणी येशूला परमेश्वराचा पुत्र म्हणून मानतो, स्वीकार करतो, त्याच्या ठाई परमेश्वर राहतो. हालेलुया. तुम्ही तुमच्या मुखाने असं कबूल करा, येशू परमेश्वराचा पुत्र आहे. स्टीफनला काऊन मारून टाकलं? पहिला रक्तसाक्षी स्टीफन, त्याला काऊन मारून टाकलं माहित आहे? त्याला म्हणतात, तो काय म्हणत होता? येशू जिवंत देवाचा पुत्र आहे, परमेश्वराचा पुत्र आहे. लोक म्हणाले, हे तू असं म्हणशील तर तुला मारून टाकतील. हे लोक मारून टाकलं. अरे तुम्हाला मारून टाकलं तरी मी सत्य आहे तेच सांगणार.
त्याला शेवटपर्यंत त्याला डोक्यानं मारून टाकले. म्हणाले तू असं म्हणू नको, तू असं म्हणशील तर तुम्हाला मारून टाकेल. तुम्ही मारून टाका, मी मेलो तरी मी सत्य सांगणार. मी मेलो तरी जे सत्य आहे तेच सांगणार. सत्य आपण कबूल करावं. आमच्या तोंडा वाटे सत्य निघावं. येशूला कधी मारून टाकलं? सत्य बोलला म्हणून. तो काय म्हणाला? मी देवाचा पुत्र आहे म्हणून सांगितलं. ते यहुदी लोकांना पटलं. अरे हा माणूस असो ना म्हणत आहे का मी देवाचा पुत्र म्हणून. सत्य सांगत आहोत. तुम्ही मारून टाकलं तरी खोटं खोटं बोलणार. म्हणून जेव्हा तुम्ही सुद्धा असं म्हणाल आपल्या तोंडाने, आपल्या विश्वासाने, आपल्या अंतःकरणाने येशू देवाचा पुत्र आहे, येशू देवाचा पुत्र आहे म्हणून त्याची प्रार्थना करा. मी का म्हणून विश्वास करतो? देवाचा पुत्र आहे. मी का म्हणून चर्चमध्ये जातो? येशू देवाचा पुत्र आहे. मी का म्हणून प्रार्थना करतो? येशू देवाचा पुत्र आहे. आम्हाला कधी लोक विचारले, अरे रोज रविवारी प्रार्थना करते, रोज दिवाळीला जाते, दर शनिवारी रोज अरे काय भेटलं काय? आम्ही कधी कधी म्हणतो आमच्या फादरला भेटायला, आमच्या लोकांना भेटायला, मला काहीतरी असं होतं. हे सर्व उत्तर एकदम फुकट आहे, एकदम निराळच आहे. एकच विश्वास होता तुमच्या मनामध्ये, मी अशासाठी चर्चमध्ये जातो, अशासाठी मी प्रार्थना करतो, अशासाठी मी केली जातो, कारण येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. तुम्ही घरी ठेवता, घरी फोटो ठेवल्यानंतर तुमचे नातेवाईक जे ख्रिस्ती नाहीत ते येऊन विचारतात, अरे येशूचा फोटो तुम्ही काय ठेवला? आंबेडकरचा ठेवा तर सोडून देऊ. तेव्हा तुम्ही काय म्हणता? फादरनं ते म्हणून लावून दिलं असं म्हणता. हो एकदम बेकार विश्वास आहे. तो विश्वास नाही, ते फक्त वाचण्याची एकदम म्हणजे आपल्यापासून संकट काढण्याचे एक कारण आहे. तुम्हाला खरोखर विश्वास असेल तर तुम्ही असं म्हणा, मी अशासाठी येशूचा फोटो लावलेला आहे माझ्या घरात, कारण येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. त्याच वेळेस तुमच्या बरोबर परमेश्वर उपस्थित होईल. त्याच बरोबर पवित्र आत्मा तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला काय बोलायला ते सांगून देईल. म्हणून हा विश्वास जागृत करा, हा विश्वास वास्तविक करा. कोणी समजा तुम्हाला म्हटलं, अरे तुमच्या घराला शैतान लागून लावलेला आहे, म्हणणारे भरपूर आहे. तुमच्या घरात शैतान लागलेला आहे, तुम्हाला पूजा करायला लागते, तुम्हाला असं करायला लागते, तुम्हाला हे वही द्यायला लागते, तुमचं घर बांधायला लागते. त्याला सरळ सरळ सांगा, मी येशूवर विश्वास ठेवतो आणि येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. त्याच वेळेस तुमच्या घरी परमेश्वराची उपस्थिती होईल. शैतानावर सर्व निघून जाईल. तुम्हाला पूजापाठ करायची गरज नाही, बकऱ्या कापाची गरज नाही, उलट्या पोळ्याची कोंबडी कापाची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोज लोक सांगतात आमच्या घरी लिंब होते म्हणून, नाही का? चांगली गोष्ट आहे. आचार बनवायला होते आम्हाला, आचार बनवणारी लिंब आम्हाला भेटत नाही, सरबत बनवायला मिळत. टाकू द्या ना, त्यांना सांगा टाका, फेका लिंब आमच्याकडे फेका, हळद कापाला फेका, कापायला सरबत करून मला बोलवा, मी घेतो सरबत प्यायला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फक्त आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये एवढा विश्वास ठेवा, येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे, काही लागणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. असं म्हणत राहा, येशू जिवंत परमेश्वराचा पुत्र आहे. आणि स्तोत्र ग्रंथ 23 पहिला नेहमी म्हणत राहा, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. 4 वचनच आहे, मी मृत्यूच्या छायेतून जरी जात असलो तरी मला कशाची भीती वाटणार नाही. हे असे वचन नेहमी म्हणत राहा, तुम्ही म्हणत राहा. तेव्हा परमेश्वराची उपस्थिती आमच्यामध्ये येते आणि आमच्या मुखाने परमेश्वराचे वचन जेव्हा बाहेर पडते, आम्हाला ते वचन पवित्र करते आणि तेव्हा आम्हाला परमेश्वराची कृपा मिळते, आशीर्वाद मिळते. आम्ही किती काही संकट आले तरी परमेश्वराचा साथ घ्या, दुसरे साथ घेऊ नका. त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्याचा माझा मामा जादूवाला आहे, माझा मामा मंत्रवाला आहे, त्याच्याकडे जातो, त्याला विचारतो, त्याला सांगतो, तो काय म्हणते, त्याचा विचार करतो. हे सर्व शैतानी आहे, हे सर्व शैतानी आहे, काही शैतानी नाही. आम्ही गणना करतो, गणनाचा पुस्तक, त्याच्यामध्ये 23वा अध्याय 23वा वचन, 23वा अध्याय 23वा वचन, गणना पुस्तक नंबर गणना, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, याकोबाला जादू टोना लागणारच नाही. हालेलुया. याकोब कोण आहे? आम्ही आहोत, विश्वासी, देवा निवडलेलो, देवाचे लोक. जो बाप्तिस्मा झालेला आहे तो याकोब म्हणून गणला गेलेला आहे आणि त्याला जादू टोना कधी लागणार नाही. ते जादू टोना मंत्र तंत्र त्याच्याकडे त्याच्या जवळ येणार नाही, त्याच्या जवळ येणार नाही आणि त्याला काही
लागणार नाही. आणि म्हणून आपण विश्वास ठेवूया, देवाने आम्हाला एवढी शाश्वती दिलेली आहे, याचा आपण लाभ घेऊया, विश्वास ठेवूया, विश्वासाने प्रार्थना करूया. आपण अनंत जीवनाकडे वळूया. बिमारी आहे, रोग आहे, सर्व आहे, जीवनाचा भाग आहे, हे सर्व सोडा. सर्वात आधी काय करा, त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्याकडे झटा. तुम्ही धन्य व्हाल, तुमचे घर धन्य होईल, तुमचे मुलं बाळ धन्य होतील, तुमच्याकडून लोकांना आशीर्वाद मिळेल, लोक तुम्हाला विश्वास म्हणून ओळखतील, तुमच्याद्वारे चमत्कार होतील. विश्वास ठेवा, विश्वासाने प्रार्थना करा. देव आमच्या सोबत आहे. या पवित्र पूजा बलिदानामध्ये आम्ही भाग घेत आहोत. या पवित्र पूजा बलिदानाद्वारे जिवंत परमेश्वर आमच्यामध्ये येत आहे. आज अंतःकरणामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही प्रभू म्हणत आहे, ज्यांनी मला पाहिले आहे त्यांनी पित्याला पाहिलेलं आहे. आज येशूला पाहण्याची आम्हाला संधी आहे. पवित्र परंपरामध्ये येशूला पाहण्याची संधी आम्हाला देत आहे. म्हणजेच आपण पित्या परमेश्वराला पाहतो. म्हणून विश्वास ठेवूया. विश्वासाने आमचा विश्वास अशा प्रकारे नसेल तर विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न करूया. विश्वासाने जीवन जगूया आणि विश्वासाने आपण प्रभूला धन्यवाद देऊया आणि विश्वासामध्ये राहूया. परमेश्वर आमच्या जीवनाला धन्य करेल. घोषणा प्रार्थना. आपण सर्व आनंदाने